नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक S.R. नजन, JES महाविद्यालय जालना आपले ऑनलाईन तासिकेमध्ये स्वागत करतो. आपण मागील लेक्चरमध्ये चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाच्या प्रकरण नंबर 1 मधील संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व या मुद्द्यावरती चर्चा केलेली आहे. आज आपण भांडवल आवश्यकता कॅपिटल रिक्वायरमेंट या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत. भांडवल आवश्यकता म्हणजे काय? कुठलाही उद्योजक असेल, त्या उद्योजकाच्या मनामध्ये ज्यावेळेस एखादी नवीन कल्पना येते, म्हणजे एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्यासंबंधी त्याला एखादी नवीन कल्पना त्याच्या डोक्यामध्ये येते, त्यावेळेस त्याला ती जी काही कल्पना आहे, म्हणजे त्याचा जो नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, त्या संपूर्ण व्यवसायाच्या व्यवहार्यतेविषयी संपूर्ण खात्री झाल्याच्या नंतर, म्हणजे जो व्यवसाय किंवा जे एखादं उद्योग सुरू करायचा आहे, तो उद्योग सुरू केल्याच्या नंतर त्या उद्योगापासून त्या उद्योजकाला योग्य पद्धतीनं नफा मिळेल याची खात्री झाल्याच्या नंतर कुठलाही उद्योजक स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पुढची जी काही प्रक्रिया आहे तो पूर्ण करण्यासाठी पुढची तयारी करत असतो. त्यासाठी मग कुठलाही व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्या व्यवसायाला सुरू करण्यासाठी जो मुख्य घटक लागतो तो म्हणजे भांडवल, म्हणजे पैसा. मग हा पैसा जो आहे तो व्यवसाय सुरू करण्यासाठी कशा पद्धतीने आवश्यक असतो याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. मग कुठलाही व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची म्हणजे पैशाची आवश्यकता असते आणि ही भांडवलाची आणि पैशाची जी आवश्यकता असते ही आवश्यकता किती प्रमाणामध्ये आहे, म्हणजे त्याला व्यवसाय सुरू करण्यासाठी किती प्रमाणामध्ये भांडवल आवश्यक आहे याचा त्याला विचार करावा लागतो आणि ते भांडवल कोणत्या स्वरूपामध्ये लागेल याचा सुद्धा त्याला विचार करावा लागतो. कोणत्या स्वरूपामध्ये लागेल म्हणजे भांडवल जे आहे ते भांडवलाचं दोन प्रकारामध्ये किंवा दोन स्वरूपामध्ये विभागणी केलेली आहे. एक म्हणजे स्थिर भांडवल आणि दुसरं म्हणजे खेळते भांडवल. म्हणजे स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल. कुठलाही उद्योग सुरू करण्यासाठी स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल या दोन्ही प्रकारच्या भांडवलाची आवश्यकता असते. मग त्या उद्योजकाला कोणत्या प्रकारच्या भांडवलाची आवश्यकता आहे याचा संपूर्णपणे विचार करावा लागतो आणि त्याला त्या दोन्ही प्रकारच्या भांडवलाची जुळवाजुळव करावी लागते. मग त्यामध्ये आपण जो पहिला प्रकार आहे स्थिर भांडवल, या स्थिर भांडवलाविषयी बघणार आहोत. स्थिर भांडवल म्हणजे काय? असं भांडवल जे कंपनीला दीर्घ काळापर्यंत उपयोगी पडतं असं जे भांडवल असतं त्या भांडवलाला स्थिर भांडवल असं म्हणतात. मग कंपनीमध्ये ज्या काही दीर्घ कालावधीसाठी लागणाऱ्या ज्या मालमत्ता असतात किंवा विक्री न करण्याच्या उद्देशाने ज्या काही मालमत्ता खरेदी केल्या जातात त्या खरेदी करण्यासाठी लागणारं जे भांडवल किंवा जो पैसा असतो तो पैसा म्हणजेच स्थिर भांडवल होय. म्हणजे जो काही पैसा किंवा जे भांडवल असतं ते दीर्घ कालावधीसाठी व्यवसायामध्ये गुंतवलं जातं. मग ते गुंतवताना जे काही स्थिर संपत्ती आहे त्या स्थिर संपत्तीमध्ये ते गुंतवलं जातं. मग स्थिर संपत्ती म्हणजे कोणती संपत्ती? तर जमीन असेल, इमारत असेल, कारखाना असेल, यंत्रसामग्री असतील, संयंत्र असतील, अशा स्थिर संपत्तीमध्ये जे भांडवल गुंतवलं जातं त्या भांडवलाला स्थिर भांडवल असं म्हटलं जातं. मग स्थिर भांडवल जे आहे हे स्थिर भांडवल कंपनीला मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता असते आणि या स्थिर भांडवलाची जी काही गरज असते ही सुरुवातीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर असते. ज्यावेळेस एखादा नवीन उद्योग सुरू केला जातो त्यावेळेस त्या उद्योगाला मोठ्या प्रमाणामध्ये स्थिर भांडवलाची गरज असते, कारण त्या उद्योजकाला सुरुवातीलाच जमीन खरेदी करावी लागते, कारखाना उभा करावा लागतो, नवनवीन यंत्रसामग्री खरेदी करावी लागतात आणि ह्या सर्व कार्यांसाठी त्याला स्थिर भांडवलाची मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता असते. तसेच जे काही आधीचेच कारखाने आहे परंतु त्यांना त्यांचं विस्तृतीकरण करायचं आहे किंवा त्यांना विकास करायचा आहे अशा कारखान्यांना सुद्धा स्थिर भांडवलाची मोठ्या प्रमाणामध्ये गरज असते. म्हणजे जे काही स्थिर मालमत्तेमध्ये ज्या भांडवलाची गुंतवणूक केली जाते त्या भांडवलाला स्थिर भांडवल असे म्हटलं जातं. मग हे जे स्थिर भांडवल आहे हे स्थिर भांडवल वेगवेगळ्या कारणांसाठी वापरलं जातं. साधारणपणे हे जे भांडवल आहे स्थिर भांडवल, हे स्थिर भांडवल उभा करण्यासाठी कंपनीला जी काही
भांडवल उभारणीचे जे काही वेगवेगळे मार्ग आहे त्या वेगवेगळ्या मार्गामधील जे स्थिर भांडवल उभा करून देणारे जे मार्ग आहे त्या मार्गांचा विचार करावा लागतो. मग ते मार्ग म्हणजे कोणते मार्ग? भाग, कर्जरोखे, बंधपत्रे. भाग असेल तर ते आयुष्यभरासाठी त्या भागाद्वारे मिळालेलं जे भांडवल असतं ते कंपनीला वापरता येतं. कर्जरोखे जे असतात त्याद्वारे सुद्धा जे भांडवल गोळा केलं जातं ते सुद्धा दीर्घ कालावधीसाठी असतं. बंधपत्रेसुद्धा दीर्घ कालावधीसाठीच विक्री केले जातात. तसेच दीर्घ मुदतीचे जे काही बँकांची कर्जे असतात यासुद्धा साधनांचा वापर कंपनी स्थिर भांडवलामध्ये गुंतवणूक करण्यासाठी वापर करू शकते. मग आपल्याला स्थिर भांडवल म्हणजे काय लक्षात आलेलं आहे. म्हणजे स्थिर मालमत्तेमध्ये केलेल्या भांडवलाची जी गुंतवणूक आहे त्या गुंतवणूक केलेल्या भांडवलाला स्थिर भांडवल असे म्हणतात. हे जे भांडवल असतं हे दीर्घ कालावधीसाठी कंपनीमध्ये किंवा व्यवसायामध्ये वापरलं जात असतं. आता आपल्याला स्थिर भांडवलावरती परिणाम करणारे जे घटक आहे या विविध घटकांचा आपल्याला विचार करायचा आहे. म्हणजे स्थिर भांडवल जे आहे या स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे जे विविध घटक आहे त्या विविध घटकांचा आपल्याला आता विचार करायचा आहे. त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे व्यवसायाचे स्वरूप. बघा, स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारा पहिला घटक म्हणजे व्यवसायाचे स्वरूप. म्हणजे व्यवसाय कोणत्या स्वरूपाचा आहे. आता व्यवसाय म्हटल्याच्या नंतर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय येतात. मग उत्पादन करणारा व्यवसाय असेल म्हणजे उद्योग असेल किंवा सेवा देणारा व्यवसाय असेल. उत्पादन कार्य करणारा आणि सेवा देणारा हे दोन्ही व्यवसायच आहे, परंतु त्यांची कार्य कशी आहे वेगवेगळी आहे. जे व्यवसाय माल उत्पादित करतात म्हणजे कारखाने, आपण त्याला कारखाने असं म्हणतो, अशा कारखान्यांना मोठ्या प्रमाणावर ते स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. तर सेवा देणारे जे काही व्यवसाय असतील अशा व्यवसायांना मोठ्या प्रमाणावरती स्थिर भांडवलाची गरज पडत नाही. कारण सेवा देण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रसामग्रीची खरेदी करावी लागत नाही किंवा मोठ्या प्रमाणामध्ये कारखाने तयार करावे लागत नाही. त्यांना कच्चा माल खरेदी करावा लागत नाही किंवा त्यांना मोठमोठ्या प्रकारच्या किंवा आधुनिक यंत्रसामग्री खरेदी कराव्या लागत नाही. त्या कमी प्रमाणामध्ये असल्या तरी त्यांना तिथे स्थिर भांडवलाची मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता भासत नाही. त्याउलट फक्त खरेदी विक्री करणारे जे व्यवसाय असतील म्हणजे तयार झालेला माल खरेदी करायचा आणि बाजारामध्ये नेऊन विकायचा, अशा व्यवसायांना मोठ्या प्रमाणामध्ये स्थिर भांडवलाची आवश्यकता भासत नाही. कारण त्यांना तात्पुरत्या म्हणजे खेळत्या स्वरूपाच्या भांडवलाची आवश्यकता असते. म्हणून यांना स्थिर भांडवलाची आवश्यकता पडत नाही. म्हणून नेमकं व्यवसायाचं स्वरूप कसं आहे त्याचा सुद्धा परिणाम भांडवलाच्या आवश्यकतेवरती होत असतो. त्यानंतरचा पुढचा आहे नंबर 2 म्हणजे व्यवसायाचे आकारमान. व्यवसायाचे आकारमान म्हणजे व्यवसायाचा आकार कसा आहे. आपण साधारणपणे व्यवसाय जे आहे छोटे व्यवसाय, मोठे व्यवसाय, मध्यम व्यवसाय आणि लघु व्यवसाय असे वेगवेगळ्या प्रकारामध्ये त्यांची विभागणी केलेली आहे. मग नेमकं कोणत्या प्रकारचा म्हणजे त्याचा आकार कसा आहे या आकारानुसार सुद्धा व्यवसायामध्ये स्थिर भांडवलाची आवश्यकता ही कमी जास्त होऊ शकते. म्हणून व्यापारी व्यवसाय जर असेल म्हणजे मोठ्या प्रमाणावर माल उत्पादित करून विक्री करणारे जे व्यवसाय असतील अशा मोठ्या प्रमाणाच्या व्यवसायांना मोठ्या प्रमाणावरती स्थिर भांडवलाची आवश्यकता भासत असते. कारण त्यांना मोठ्या प्रमाणावर माल उत्पादित करावा लागतो आणि मोठ्या प्रमाणावर माल उत्पादित करण्यासाठी त्यांना सर्व प्रकारच्या आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करावा लागतो. म्हणजे त्यांना सर्व प्रकारची आधुनिक यंत्रसामग्री खरेदी करावी लागतात. म्हणजेच त्यांना मोठ्या प्रमाणावर स्थिर भांडवलाची आवश्यकता भासत असते. आणि छोटे व्यवसाय असतील तर त्यांना मोठ्या प्रमाणावर स्थिर भांडवलाची आवश्यकता लागत नाही. कारण त्यांच्याकडे असणारी यंत्रसामग्री ही कमी किमतीची असू शकते. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये स्थिर भांडवलाची आवश्यकता भासत नाही. म्हणून नेमकं व्यवसायाचा आकारमान कसा आहे याचा सुद्धा परिणाम हा स्थिर भांडवलावरती किंवा स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवरती होत असतो. त्यानंतरचा पुढचा म्हणजे तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे व्यवसायाची व्याप्ती. व्यवसायाची व्याप्ती म्हणजे व्यवसाय नेमकं कोणत्या
स्थितीमधला आहे, त्याची नेमकं कसं आहे. जसं की उदाहरणार्थ एखादा व्यवसाय जो असतो तो उत्पादनही करतो आणि वितरणही करतो. म्हणजे माल उत्पादितही करतो आणि वितरितही करतो, म्हणजे विकतो. उत्पादित करून विकतो. तर असा जो मोठा जो कालावधी असतो, अशा कालावधीमध्ये म्हणजे साधारणपणे कच्चा माल खरेदी करणे, त्याच्यावरती प्रक्रिया करणे आणि ते प्रक्रिया केल्याच्यानंतर तो माल बाजारामध्ये आणून विकणे. याच्यासाठी लागणारा जो कालावधी असतो, हा कालावधी फार मोठ्या प्रमाणाचा असतो. म्हणून अशा व्यवसायामध्ये सुद्धा स्थिर भांडवल हे मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जाऊ शकतं. म्हणून व्यवसायाची व्याप्ती कशी आहे याचा सुद्धा विचार हा करावा लागतो. म्हणजे स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर याचा सुद्धा परिणाम होत असतो. म्हणून जर व्यवसाय हा उत्पादन व वितरण असे दोन्ही कार्य करत असेल, तर अशा ठिकाणी त्यांना मोठ्या प्रमाणावरती स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. त्याउलट एखादा व्यवसाय हा माल फक्त खरेदी करत असेल आणि विक्री करत असेल, तर त्याला मोठ्या प्रमाणावरती भांडवलाची आवश्यकता नसते. जसं की आपण जर याच्यामध्ये उदाहरण जर दिलं, तर फोर व्हीलर कंपन्या ज्या आहेत, ज्या काही वेगवेगळ्या कंपन्या आहेत, जसं की उदाहरणार्थ टाटा मोटर्स असेल किंवा हुंडई असेल किंवा सुझुकी असेल, अशा ज्या काही कंपन्या आहे, या कंपन्या काय करतात, स्वतःचा प्रोडक्ट जे आहे ते निर्माण करतात आणि बाजारामध्ये विकतात. मग या विक्रीमध्ये जो काही एवढा कालावधी जातो, त्या संपूर्ण वितरण प्रणालीमध्ये जे काही वेगवेगळे घटक येतात, त्या घटकामध्ये जे भांडवल गुंतवलं जातं ते स्थिर भांडवल असतं आणि त्याच्यामुळे अशा घटकांना किंवा जे काही व्यवसायाची व्याप्ती आहे, त्या व्यवसायाच्या व्याप्तीनुसार तिथे स्थिर भांडवलाची आवश्यकता कमी किंवा जास्त लागू शकते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे भाडे तत्वाचे प्रमाण. आता लीज बेसिस, त्याला काय म्हणतात, लीज बेसिस. अशा काही संस्था असतात, ज्या संस्था किंवा जे उद्योग असतात, ते उद्योग त्यांना आवश्यक असणाऱ्या जे काही यंत्रसामग्री असेल किंवा जमीन असेल किंवा कारखाना असेल, अशा सर्व प्रकारचे जे काही मालमत्ता आहे, त्या मालमत्ता भाडे तत्वावर घेतात. म्हणजे काय करतात, भाड्याने घेतात. सोप्या भाषेमध्ये काय करतात, ते भाड्याने घेतात. म्हणजे त्यांना ठराविक भाडं जे असतात मंथली, इयरली, ते काय करत असतात, त्यांना देत असतात. म्हणजे त्यांना एकाच वेळेस मोठ्या प्रमाणामध्ये त्या संपत्तीमध्ये गुंतवणूक करावी लागत नाही. म्हणून भाडे तत्वाचं जे प्रमाण असेल, त्याच्यानुसार जर एखाद्या कंपनीने किंवा उद्योजकाने जर त्याचा वापर केलेला असेल, तर त्याला मोठ्या प्रमाणामध्ये स्थिर भांडवलाची आवश्यकता भासत नाही. कारण तो ती संपत्ती जी आहे ती खरेदी करत नाही, ती काय करतो, भाडे तत्वावर घेतो आणि भाडे तत्वावर घेतल्यामुळे त्याला एकाच वेळेस स्थिर भांडवलाची गरज पडत नाही. त्यानंतरचा पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे उपकराराची व्यवस्था. आता उपकराराची व्यवस्था म्हणजे काय, की अशा अनेक कंपन्या आहे किंवा अनेक उद्योजक आहे जे माल उत्पादित करतात परंतु स्वतः विक्री करत नाही, किंवा जे काही वस्तू असेल त्या वस्तूचे जे काही सुटे भाग असतात ते वेगवेगळ्या कंपन्यांकडून तयार करून घेतात आणि एका ठिकाणी त्याची बांधणी करून ती वस्तू विक्रीसाठी ठेवतात. असे जे काही उद्योजक असतात, असे उद्योजकांना मोठ्या प्रमाणामध्ये स्थिर भांडवलाची गरज पडत नाही. जसं की उदाहरणार्थ जर द्यायचं ठरलं तर बजाज कंपनी टू व्हीलर तयार करत असते, बरोबर आहे. मग ही टू व्हीलर तयार करणारी जी काही बजाज कंपनी आहे, बजाज मोटर्स टू व्हीलर्स कंपनी असं म्हणतो त्याला आपण, तर ही काय करते, की वेगवेगळ्या प्रकारचे जे काही समजा टायर्स असतील किंवा शॉकअप्स असतील किंवा सीट कवर्स असतील किंवा चेसीज असेल, असे वेगवेगळ्या कंपन्यांकडून हे काय करतात, सुटे वेगवेगळे पार्ट तयार करतात आणि फक्त त्यांच्या कंपनीमध्ये ते काय करतात, त्याची जुळवणी करतात, म्हणजे बांधणी करतात. म्हणजे काय होतात, की छोटे छोटे जे उद्योजक आहेत त्या छोट्या छोट्या उद्योजकाकडे असे छोटे वेगवेगळे पार्ट्स तयार करण्यासाठी दिले जातात. म्हणजेच एक प्रकारचा त्यांचा उपकरार केला जातो आणि त्यामध्ये त्या कंपन्यांकडून त्या मालाचं काय केलं जातं, माल उत्पादित करून त्याची बांधणी करून जी वस्तू आहे, समजा उदाहरणार्थ टू व्हीलर्स, ती काय केली जाते, विक्री केली जाते. म्हणून अशी जे काही उपकराराची व्यवस्था असेल, अशा उपकराराची व्यवस्थेचा जर वापर केलेला असेल तर अशा कंपन्यांना सुद्धा स्थिर भांडवलाची मोठ्या प्रमाणावरती आवश्यकता भासत नाही. त्यानंतरचा पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे जुन्या मालमत्तेचे संपादन.
बघा, जुन्या मालमत्तेचे संपादन म्हणजेच काय, की असे काही उद्योजक असतात, ते काय करतात, जुन्या ज्या काही मालमत्ता आहे म्हणजे आधुनिक ज्यावेळेस एखादा उद्योजक आधुनिकीकरण करतो म्हणजे नवीन प्रकारचे जे काही यंत्रसामग्री आहे तो खरेदी करतो आणि त्याच्याकडे असणाऱ्या ज्या काही जुन्या मालमत्ता असतात त्या जुन्या मालमत्ता तो कमी किमतीला दुसऱ्याला विकतो. मग असे जे काही उद्योजक असतात जे जुनी मालमत्ता काय करतात, खरेदी करतात. अशा जुनी मालमत्ता खरेदी करताना त्यांना ती मालमत्ता साधारणपणे निम्या किमतीला किंवा त्याच्यापेक्षाही कमी किमतीला उपलब्ध होते. म्हणजेच त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये तिथे स्थिर भांडवलाची गुंतवणूक करावी लागत नाही. त्यांना कमी प्रमाणामध्ये स्थिर भांडवलाची गुंतवणूक करावी लागते. म्हणजेच नेमकं ते कशा प्रकारची मालमत्ता संपादित करतात याला सुद्धा महत्त्व आहे. जुनी आहे की नवीन आहे. नवीन मालमत्ता असेल तर साहजिकच त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करावी लागते आणि जुनी मालमत्ता असेल तर त्याच्यामध्ये कमी प्रमाणामध्ये गुंतवणूक करावी लागते. म्हणजेच तिथे स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवरती परिणाम होत असतो. त्यानंतरचा पुढचा मुद्दा म्हणजे सवलतीच्या दरात मालमत्ता संपादन. बघा, सवलतीच्या दरात मालमत्ता संपादन म्हणजे काय, तर कुठलाही उद्योग व्यवसाय असेल त्याला मोठ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मालमत्तेची गरज असते. जसं की उदाहरणार्थ जमीन असेल, कारखाना असेल, कार्यालय असेल, असे जे काही आहे. मग आपल्याकडे असणारी जी काही सरकारी व्यवस्था जी आहे, ही सरकारी व्यवस्था उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी कमी किमतीमध्ये जमीन उपलब्ध करून देते. त्यानंतर कारखान्या बांधण्यासाठी जे काही वस्तू लागतात जसं की सिमेंट असेल, स्टील असेल, वीट असेल, याच्यासाठी लागणारं जे साहित्य आहे त्याच्यावरती कमी प्रमाणामध्ये कर आकारला जातो. तसेच यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या सवलती दिल्या जातात. म्हणजे अशा जे काही वेगवेगळ्या सवलतींचा गव्हर्मेंट तर्फे किंवा सरकारतर्फे जे काही सवलती दिल्या जातात त्याच्यामुळे सुद्धा कंपनीला स्थिर भांडवलाची जी आवश्यकता आहे ती कमी प्रमाणात भासते. म्हणजेच सवलती कोणत्या प्रकारच्या आहे, किती दरामध्ये दिल्या जातात त्याचा सुद्धा परिणाम हा स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवरती होत असेल. जर एखाद्या सरकारने कुठल्याच प्रकारच्या सवलती दिल्या नाही तर त्या उद्योजकाला मोठ्या प्रमाणामध्ये स्थिर भांडवलाची आवश्यकता भासू शकते आणि जर त्याला गव्हर्मेंटमार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती मिळाल्या तर त्याला स्थिर भांडवलाची आवश्यकता कमी प्रमाणात भासते. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे आंतरराष्ट्रीय स्थिती. आंतरराष्ट्रीय स्थिती म्हणजे काय, की आज आपण विचार करतो की हे जग काय आहे, गोल आहे. हे जग आज एका क्लिकवरती झालेलं आहे. म्हणजे आपण एका बटनावरती संपूर्ण जगाची माहिती घेऊ शकतो. म्हणून आंतरराष्ट्रीय स्थिती कशी आहे याचा सुद्धा परिणाम हा स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवरती होत असतो. कारण का, की आंतरराष्ट्रीय स्थिती म्हणजे संपूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे जे देश आहे आपल्या जगामध्ये, त्या वेगवेगळ्या जगामध्ये कशी परिस्थिती आहे याचा सुद्धा परिणाम हा स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवरती होत असतो. समजा उदाहरणार्थ की जे काही विकसित राष्ट्र आहे त्या विकसित राष्ट्रांचीच जर आर्थिक स्थिती किंवा आर्थिक व्यवस्था जर ढासळलेली असेल तर अशा वेळेस ज्या काही वस्तू निर्माण केल्या जातात आणि त्या विक्री केल्या जातात तर त्या विक्री करण्यासाठी ज्या वस्तू ज्या आहे त्या वस्तूंना सुद्धा तिथे डिमांड कमी असते. मग अशा वेळेस काय होतं की तिथे स्थिर भांडवलाची आवश्यकता कमी पडते. त्या उलट जर त्या अशा विकसित देशामध्ये जर आपल्या उत्पादनाची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये असेल तर साहजिकच उद्योजकाला काय करावं लागतं, मोठ्या प्रमाणामध्ये वस्तू निर्माण कराव्या लागतात आणि त्या वेगवेगळ्या देशामध्ये पाठवाव्या लागतात. मग त्याच्यासाठी त्याला मोठ्या प्रमाणामध्ये स्थिर भांडवलामध्ये गुंतवणूक करून त्या वस्तू निर्माण कराव्या लागतील. तसेच युद्धजन्य परिस्थिती निर्माण जर झाली तर मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या वस्तूंची गरज निर्माण होत असते. मग अशा वेळेससुद्धा त्या उद्योजकाला मोठ्या प्रमाणावरती वस्तू निर्माण करून त्या वितरित कराव्या लागतात. त्यासाठी सुद्धा त्याला मोठ्या प्रमाणावर स्थिर भांडवलाची गरज पडते. म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्थितीसुद्धा स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवरती परिणाम करत असते. त्यानंतर अर्थव्यवस्थेचा कल. अर्थव्यवस्थेचा कल म्हणजे जी काही कंपनी आहे त्या कंपनीचा भविष्य कशा पद्धतीचं आहे, म्हणजे अर्थव्यवस्था म्हणजे एकंदरीत
ज्या देशामध्ये ती कंपनी आहे त्या देशाची अर्थव्यवस्था आणि जागतिक अर्थव्यवस्था ही कशा पद्धतीचं आहे याचा सुद्धा परिणाम हा स्थिर भांडवलावरती होत असतो. जर जागतिक अर्थव्यवस्था ही जर डबघाईस आलेली असेल किंवा खिळखिळी झालेली असेल तर अशा वेळेस उद्योजकांना मोठ्या प्रमाणावरती वस्तू उत्पादित करण्याची गरज पडत नाही, कारण त्यांना मागणी कमी असते. अशा वेळेस त्यांना स्थिर भांडवलामध्ये मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक करावी लागत नाही. पण जागतिक अर्थव्यवस्था जर ही उच्च दर्जाची असेल, मोठ्या प्रमाणामध्ये असेल, तर अशा वेळेस काय होतं की वस्तूचा जी मागणी आहे ती वस्तूची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली असते. मग अशा वेळेस त्या कंपनीला काय करावं लागतं, स्थिर भांडवलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करावी लागते. म्हणून अर्थव्यवस्थेचा कल काय सांगतो याचा सुद्धा परिणाम हा स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवरती होत असतो. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे लोकसंख्येचा कल. तर लोकसंख्येचा कल म्हणजे लोकसंख्या निर्माण होण्याचा कल. लोकसंख्या किती प्रमाणामध्ये निर्माण होत असेल, आपण जर उदाहरण घेतलं तर जगामधील सर्वात 2 मोठे देश ज्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या आहे, चीन आणि भारत. तर जर या देशांनी जर लोकसंख्या नियंत्रणाचा जर कायदा केलेला असेल तर साहजिकच जो काही माल उत्पादित होतोय त्या उत्पादित मालाची मागणी कमी होईल. म्हणजेच काय होईल, तिथं स्थिर भांडवलामध्ये गुंतवणूक कमी करावी लागेल. या उलट अशा देशांनी जर लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा जर हटवला तर तिथं मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढू शकते आणि या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जे काही वस्तूची गरज पडत असते त्या वस्तू निर्माण केल्या जाऊन त्यांना वितरित केल्या जातात. म्हणजेच तिथे मोठ्या प्रमाणावर वस्तूची मागणी वाढते आणि तिथे त्यावेळेस उद्योजकाला किंवा कंपन्यांना मोठ्या प्रमाणावरती वस्तू निर्माण करून वितरित कराव्या लागतात. त्यामुळे तिथे त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये स्थिर भांडवलाची आवश्यकता लागू शकते. म्हणजेच लोकसंख्येचा कलसुद्धा इथे महत्त्वाचा आहे. त्यानंतर ग्राहक प्राधान्य. पुढचा मुद्दा जो आहे तो आहे ग्राहक प्राधान्य. म्हणजे ग्राहक कोणत्या वस्तूला प्राधान्य देतो हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. मग ग्राहक प्राधान्यामध्ये वस्तू व सेवा प्रदान करणारे जे काही उद्योग आहे त्या वस्तू व सेवा प्रदान करणाऱ्या उद्योगामध्ये ग्राहकाचं प्राधान्य कशाला आहे याचा सर्वात मोठा विचार किंवा याचा सर्वात मोठा परिणाम हा स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवरती होत असतो. आजच्या इंटरनेट युगामध्ये जर आपण विचार केला तर आजची जी गरज आहे ती म्हणजे मोबाईल. आणि मोबाईल सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण जगामध्ये वापरला जातो. म्हणजेच काय, तर ही एक प्रकारची सेवा आहे. मग मोबाईल निर्माण करणारी जी काही कंपन्या असतील वेगवेगळ्या त्या अशा मोठमोठ्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणावरती स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. तसेच त्या मोबाईलमध्ये वापरण्यात येणारं जे इंटरनेट जे आहे ते इंटरनेट किंवा ज्याला आपण नेटवर्क असं म्हणतो, ते नेटवर्क जे आहे हे नेटवर्क पुरवठा करण्यासाठी ज्या काही कंपन्या निर्माण झालेल्या आहे अशा नेटवर्क पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणावरती स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. जर दुसरं उदाहरण द्यायचं ठरलं तर आज नवीन ज्या काही ई कॉमर्स साईट्स आलेल्या आहे, जसं की त्यामध्ये फ्लिपकार्ट असेल, ॲमेझॉन असेल, मिंत्रा असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे ज्या काही साईट्स आहे ज्या आपल्याला काय करतात मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू ऑनलाईन उपलब्ध करून देतात. मग अशा ज्या काही संस्था आहे या संस्थांनासुद्धा मोठ्या प्रमाणावरती आपल्या स्थिर भांडवलामध्ये गुंतवणूक करावी लागत असेल. जर समजा उदाहरणार्थ मी सांगितल्याप्रमाणे फ्लिपकार्ट असेल, ॲमेझॉन असेल किंवा अजून एखादी कंपनी असेल तर त्यापैकी समजा ॲमेझॉनलाच जर मोठ्या प्रमाणावरती मागणी असेल म्हणजे ग्राहकांनी प्राधान्य दिलेलं असेल की या साईडवरून आपल्याला माल खरेदी करायचा तर साहजिकच त्यांना काय करावं लागतं, स्थिर भांडवलामध्ये मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक करावी लागते. म्हणजे नेमकं ग्राहकाचं प्राधान्य कशाला आहे याचा सुद्धा परिणाम हा स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवरती होत असतो. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे स्पर्धात्मक घटक. बघा, स्पर्धात्मक घटक मग कुठलाही उद्योग असेल किंवा कुठलीही उत्पादन असेल त्या उत्पादनामध्ये किंवा उत्पादित करणारी कंपनी असेल ही प्रत्येक कंपन्यासोबत काय करत असते, स्पर्धा करत असते. मग या स्पर्धा करत असताना ते काय करत असतात की नवनवीन प्रकारच्या आयडियाज
नवनवीन प्रकारच्या कल्पना, नवनवीन संशोधन यांचा वापर करून काय करत असतात, त्यांनी निर्माण केलेली जी वस्तू आहे ती अधिक चांगली व्हावी, अधिक परिपूर्ण व्हावी, अधिक ती चांगली दिसावी, तिचा उपयोग चांगल्या पद्धतीचा व्हावा, यासाठी काय करत असतात ते एक प्रकारे ती वस्तू चांगल्या पद्धतीची तयार करून समोरच्या उद्योजकाला किंवा समोरच्या सारख्याच वस्तूला ते काय करतात, स्पर्धा देत असतात. मग अशा ज्या स्पर्धात्मक घटक असतात, अशा स्पर्धात्मक घटकाचा सुद्धा विचार आपल्याला स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेमध्ये करावा लागतो. कारण जर समजा आपण उदाहरणार्थ घेऊ की टू व्हीलर्स कंपनी असेल आणि टू व्हीलर्स कंपनीमध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या आहे, उदाहरणार्थ हिरो असेल, होंडा असेल, सुझुकी असेल, यामाहा असेल, टी व्ही एस असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही कंपन्या आहे, त्या कंपन्या काय करत असतात, रोज नवनवीन उत्पादनं बाजारामध्ये आणून एक प्रकारची स्पर्धा निर्माण करत असतात. म्हणजे नवनवीन तंत्राचा वापर करून नवनवीन वस्तू, त्या नवनवीन प्रोडक्ट ते काय करत असतात, बाजारामध्ये आणत असतात. मग अशा वेळेस ज्या इतर कंपन्या आहे त्या कंपन्यांना सुद्धा अशा प्रकारची स्पर्धा करावी लागते. म्हणजेच त्यांना काय करावं लागतं, नवनवीन तंत्रज्ञान अवगत करावं लागतं, आत्मसात करावं लागतं आणि त्यावेळेस त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये तिथे सुद्धा स्थिर भांडवलाची गुंतवणूक करावी लागते. म्हणून स्पर्धात्मक घटकसुद्धा स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवरती परिणाम करत असतो. या पद्धतीने असे वेगवेगळे जे काही घटक आहे ते घटक स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवरती परिणाम करत असतात. आजच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.